ओटाटिस मीडिया अँड द टिम्पॅनोप्लास्टी म्हणजे कर्णस्राव आणि कानाचा पडदा फाटणे। ऊर्ध्वजत्रुगत सगळ्याच तक्रारींना प्रतिशाय म्हणावं असं एक सूत्र आयुर्वेदशास्त्राने देऊन आमच्यावरती खूप उपकार केला। आणि मग वरचे जे काही आजार आहेत त्यांना नानाविध स्वरूपाचे प्रतिशाय म्हणण्याचा अर्थ क्लेदाचा अर्थ जे काही रिपीटेड आमोत्पत्तीमधनं तयार होतं आमाशयाच्या ठिकाणी क्लेदक कफ, तो म्हणजे कारणीभूत फॅक्टर। जो काही पडदा आहे त्या ठिकाणी ॲक्च्युअल रक्ताचं अस्तित्व आहे। कर्ण हा रक्ताचा अवयव आहे आणि मधला पडदा हे रक्ताचं अधिष्ठान आहे। त्यामुळं या बाबतीमध्ये अवरोधात्मक संप्राप्ती, जसं नॉर्मली प्रतिशाय हा नाकाद्वारे गळायला पाहिजे, नासाही शीर्षोद्वारम जसं म्हटलं आहे तसं प्रतिशायाच्या बाबतीमध्ये जो काही मांसाचा मळ तयार होतो तो महास्रोतसामध्ये तो संपूर्ण सायनसच्या माध्यमातून पोषण झाल्यानंतर अपेक्षित असं 100 अमाऊंटमध्ये अजीर्ण झाल्या कारणानं खूप जास्त प्रमाणात जो क्लेदक कफ तयार होतो तर तो क्लेदक कफ शोथ उत्पन्न करून मांसाचा मळ कन्सिडर करून नाकाद्वारे बाहेर पडतो। DNS असेल किंवा मग ॲडेनॉइड्स असतील किंवा मग इतर सगळ्या कंडिशन्स ज्या सद्यस्थितीमध्ये उदावर्तजन्य म्हणून पाहायला मिळतात, कारण खाले कॉन्स्टिपेशन असेल तर वरती नाक कोरडं पडतं। हे एक मी साधं उदाहरण दिलं। खाले अर्श असेल तरी वरती नाक कोरडं पडतं। खाले नाजल खाले जर का समजा मूळव्याध असेल तर वरती ॲडेनॉइड्स पाहायला मिळतात। हे सगळं समीकरण जर आपण पाहिलं, आमाशयाच्या ठिकाणी, फुफ्फुसांच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी, अन्ननलिकेच्या ठिकाणी उत्पन्न होणारा शोथ हा DNS साठी कारणीभूत असतो। म्हणून DNS जेव्हा होतं तेव्हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक सद्यस्थितीमध्ये कोरोनापासून स्पेशली सर्दी म्हटलं की मास्क आणि सर्दी म्हटलं की सिट्रिजिन, म्हणजे गुळगुळ केलं की लगेचच आपण काय करतो तर सर्दीची औषधं खातो। अशा पद्धतीच्या वाहणाऱ्या कफाला किंवा शोथग्न अशा क्रियेला आपण अशा पद्धतीच्या मेडिसिन्स घेऊन ब्लॉक करून टाकतो। मग अशा पद्धतीचा स्नान झालेला कफ तिथेच पडून राहतो आणि मग जी काही संप्राप्ती घडते, हिरवी मिरची, बेसन, टोमॅटो, आलू, वांगे, बेसन, चवळी, गवार, रात्रीचं जागरण, धातुक्षय, अतिचिंतन, ओव्हर एक्झर्शन, ओव्हर प्रवास, या सगळ्याच गोष्टींच्या कारणांनी आमाशयगत कफाचं जे काही होतं म्हणजे विलयन भाव येतो, पस फॉर्मेशन होतं। क्लेदक कफाला एक्सेस अमाऊंट ऑफ विस्त्रगंधी पित्तामुळं पस फॉर्मेशन झाल्या कारणानं त्या ठिकाणी म्हणजे संचिती व्हायला लागते। सो अशा पद्धतीचा जो काही कफ आहे तो जर का नाकावाट वाहून गेला असता किंवा मूत्रमार्गाद्वारे वाहून गेला असता तर त्यांनी कानाच्या पडद्यावरती अटॅक केला नसता, पण तसं घडलं नाही। आणि मग बऱ्याच दिवसांनी अशा पद्धतीचा कफ जेव्हा कानाच्या ठिकाणी साचतो आणि त्या ठिकाणी मग कान फुटतं आणि कान फुटल्यानंतर मग सिक्रेशन्स येतात, पस येतो, कधी रक्त येतं। मग ह्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे की नॉर्मल जो त्याचा रूट होता जो नाकाचा, तो जोपर्यंत आपण ओपन करून देत नाही, बाकी संप्राप्तीमध्ये आमाशयाच्या ठिकाणी विस्त्रगंधी पित्ताच्या कारणानं कफाला पस फॉर्मेशनकडे घेऊन जाणारी जी काही फिजिओलॉजी आहे ही जोपर्यंत आपण संध्याकाळचं लंघन असेल किंवा क्लेदग्न अशा पद्धतीचं षडधरण चूर्ण किंवा लघुमंजिष्ठादी किंवा कैशोर, अमृता गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ किंवा सूक्ष्म त्रिफळा किंवा महालक्ष्मी विलास देऊन किंवा त्रिवंग भस्म देऊन किंवा इतर जे काही समजा क्लेदग्न आणि मेहग्न अशा पद्धतीची औषधी रचना आहे ही आमाशयाच्या ठिकाणी करून जोपर्यंत मॅनेजमेंट करत नाही, सोबतच जो काही क्लेदक कफ आहे, चंद्रप्रभा असेल, गोक्षुरादी गुग्गुळ असेल किंवा जी काही समजा मूत्रल आणि क्लेदग्न पद्धतीची औषधी आहेत, त्यामध्ये मुस्ता असेल, कुटकी असेल, हरिद्रा असेल किंवा इतर गोष्टी ज्या षडधरणमध्ये येतात, ह्या जोपर्यंत आपण देत नाही आणि सोबतच समजा पसफॉर्मेशन होऊ नये यासाठी जे काही सरांनी पुयोत्पत्तीचं कागद तयार केलेलं आहे त्याच्यानुसार आपण काही दिवस पथ्य करत नाही, ही संप्राप्ती थांबत नाही। सो आता काय घडलं
कान फुटलं. कान फुटल्यानंतर मी जी काही समजा आत्ता फलश्रुती सांगितली औषधांची, रचना सांगितली औषधांची किंवा संप्राप्ती सांगितली, या सगळ्यांना आपण मॅनेज करत नाही तोपर्यंत रिपीटेड कानं फुटत राहतात. लोक काय करतात, टेम्पॅनोप्लास्टी करतात, पण कॉज ऑफ द डिसीज ज्याच्यामध्ये उदावर्तजन्य खाली आरशाची कारणं आहेत, शोथाची कारणं आहेत, विथ दॅट वरती DNSचं कारण आहे. त्याच्यामुळं DNS रिलेटेड विद्ध असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, विद्धचे परिणाम खूप छान आहेत. कारण ऊर्ध्वसंतृगत आजारांमध्ये रक्त वाहूने किंवा द्रवगुण काढणे याच्यासाठी म्हणून जसं रक्तमोक्षणाचा पर्याय आहे तसा तो विद्धचा पण पर्याय खूप छान काम करतो. सोबतच त्याच्या नश्य असेल, सोबत वमन असेल, या सगळ्याच गोष्टींचा वापर जर का छान केला, ॲज पर माय एक्सपिरियन्स, कान वाहनं थांबतं, ऐकायला पण येतं, पडदा पण जुळून येतो. पण जनरली काय होतं की पडदा फाटला म्हणजे इट्स अ ॲनाटॉमिकल डिफॉर्मिटी, दॅट्स वाय कोणी डेअरिंग करत नाही. पण मी प्रॅक्टिकली बघितलं आहे की अशा पद्धतीची सगळी योजना आणि काही दिवस नंतर जे आहे, समजा वसंत कुसुमाकर असेल किंवा मेहग्न धातुवर्धक, अशा पद्धतीची जी काही योजना आहे ही जर का आपण काही दिवसांसाठी कंटिन्यू केली तर निश्चितपणे तो पडदा भरून येतो. इन शॉर्ट, वरचे सगळे आजार जसं प्रतिशाय म्हणून सांगितलं आहे तसं वरच्या सगळ्या आजारांचं उत्तरसुद्धा नाकच आहे. दॅट्स वाय नासा ही शिरसोद्वारम असं म्हटलं आहे, ते त्याच्यासाठी म्हटलं आहे. ओके.